मराठवाड्यात वनाचं क्षेत्र कमी आहे। त्यामुळेच उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील निपाणीचे राजशेखर पाटील यांनी शेताचं रूपांतर वनामध्ये केलंय। पाटील यांनी 54 एकर शेतामध्ये 3 लाख विविध जातीच्या झाडाची लागवड केली। पाटील यांनी 140 जातीच्या बांबूंची लागवड केली आहे। बांबूंच्या एका झाडापासून त्यांना 5000 रुपयांचं उत्पन्न मिळतंय। आज आपण राजशेखर पाटील यांच्या वनशेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात जाऊयात। मराठवाड्यात जंगलांचं क्षेत्र कमी आहे, म्हणून वनाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात येते। निपाणी इथल्या राजशेखर पाटील यांना झाडांची आवड असल्यानं त्यांनी 54 एकरात झाडांची लागवड केली आहे। मराठवाड्यात पारंपरिक शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे राजशेखर पाटील यांनी वनशेतीचा पर्याय निवडलाय। शेती माझ्याकडे 54 एकर शेती आहे आणि पारंपरिक शेतीमध्ये काही राहिना गेलं, म्हणून मी शेवटी आणि माझं जी आवड होती लहानपणापासूनच त्या आवडीलाच मी शेतातच काम करायचं ठरवलं आणि अशा दृष्टीने हे 3 लाख झाडं मी शेतात लावलेले आहेत। त्याच्यामध्ये 5500 केशर आंबा आहे, 1000 चिक्कू आहे, 2000 नारळ आहेत, 1000 आवळा आहे आणि 1000 जांभळं आहेत। आणि त्याबरोबर आता जवळपास 1 लाख बांबूची लागवड मी केलेली आहे, 1 लाख सुरू आहे, 1 लाख जवळपास 50-60 हजार निलगिरीची लागवड पण मी केलेली आहे। पारंपरिक शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे पाटील यांनी बांबूची लागवड केली। बांबूच्या एका झाडापासून 5000 रुपयांचं उत्पन्न मिळतं, तर एका एकरातून वर्षाकाठी 20 लाख रुपये मिळतात। वनशेती करत असताना सगळ्यात फायद्याची कुठली शेती, तर माझ्या असं लक्षात आलं बांबूची शेती। कारण मी स्वतः शेताच्या कडेने 40,000 बांबूची रोपं लावलेली होती, त्याच्यापासून 10 लाख काठ्या तयार झाल्या। त्या वर्षाला 10,000 ते 50,000 काठ्या मी 50 रुपये दरानं विकायला लागलो। मग माझ्या असं लक्षात आलं की ह्या बांबू शेतीमध्ये प्रचंड पैसा आहे। कारण मी जपानचं कायटो गार्डन पाहून आलो, तर त्यावेळेस लक्षात आलं की तो जपानीज माणूस जो हा कायटो गार्डनचा मालक आहे तो चार्टर प्लेननं फिरतो। म्हणजे